नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 23वा अभ्यासणार आहोत। या धड्याचे शीर्षक आहे परिवर्तन विचारांचे। परिवर्तन विचारांचे या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठामध्ये अजय नावाच्या एक छोट्याशा मुलाची कथा सांगितलेली आहे की अजय सहलीला शाळेतली सहल असते आणि त्या सहलीला जातो। आर्थिक परिस्थिती नसतानाही त्याची आई त्याला सहलीला पाठवतो, परंतु त्याच्या मनामध्ये काही गोष्टी शंकादायक असतात। मग या शंकांचं निरसन त्याचे शाळेतले शिक्षक करतात। त्याचाच हा संक्षिप्त गोष्टमय असा हा प्रसंग असा हा पाठ तुम्हाला परिवर्तन विचारांचे या शीर्षकाने या पाठ्यपुस्तकात घेतलेला आहे। चला तर आपण प्रत्यक्ष पाठाच्या माध्यमातून या पाठाचा अभ्यास करूया। धडा क्रमांक 23 परिवर्तन विचारांचे। एका मुलाच्या मनात निर्माण झालेली गैरसमजूत किती अवास्तव आहे हे त्याच्या शिक्षकांनी त्याला कसे पटवून दिले ह्या प्रसंगाचे अतिशय मार्मिक व उद्बोधक चित्रण या पाठामध्ये केलेले आहे। आता इथे बघा तुम्हाला काही प्रश्न विचारलेले। तुम्ही शाळेच्या सहलीला गेला होता का? कुठे? जर तुम्ही गेला असेल तर हो म्हणून सांगायचं आणि कुठे गेलात ते सविस्तर सांगायचं आहे। तुम्हाला सर्वात कोणती सहल आवडली, का आवडली? मग आता तुम्ही इयत्ता 6वी मध्ये आहात, मग त्याच्या आधीच्या इयत्तेमध्ये तुम्ही सहलीला गेलेला असाल की नाही? 5वीला असताना, 4थीला, 3रीला। मग तुम्हाला ह्या सगळ्या इयत्तांमधील कोणती सहल सगळ्यात जास्त आवडली आणि का आवडली त्याचं कारण सांगायचं आहे। तुम्ही सहलीला गेल्यावर तिथे काय काय केले तुमचा अनुभव 5-6 ओळीमध्ये लिहा। आता बघा या आधी सुद्धा आपल्याला एक पाठ होता वडिलांस पत्र, त्याच्यामध्ये सुद्धा समीरने असंच सहलीचा अनुभव त्याच्या वडिलांना सांगितलेला आहे। तर तसंच 4-5 ओळीमध्ये तुम्ही तुमचा अनुभव लिहायचा आहे। सहलीला जायला सर्वांनाच आवडतात की नाही, पण काही सहल हे फक्त मनोरंजन म्हणून नसतं तर ते शैक्षणिक सहल म्हणून असतात की तिकडच्या सगळ्या वास्तूंची वगैरे आपल्याला माहिती वगैरे मिळावी। आणि काही सहली अशा असतात की ते फक्त आपण आता सहल अधिकतर आमच्या वेळी तर फक्त शाळेतून वगैरे सहली जायच्या, पण आता थोडं परिवर्तन होत चाललेलं आहे। कौटुंबिक पण सहल जातात की कुटुंबातील सगळे व्यक्ती एकत्र येतात, सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि एक छानपैकी कौटुंबिक अशी सहलसुद्धा काढतात। पण कौटुंबिक सहलामध्ये पण तोच आनंद असतो आणि पण शाळेतील सहलामध्ये थोडा वेगळा निराळा आनंद असतो, कारण की शाळेतील सहलीला आपण जाताना फक्त मित्र मैत्रिणींबरोबर जातो आणि कौटुंबिक सहलीमध्ये आपले सगळे नातेवाईक वगैरे असतात। तर पाहूया आता ह्या पाठामध्ये परिवर्तन काय सांगितलेलं आहे, विचारांमध्ये काय परिवर्तन झालेलं आहे त्याचं आपण प्रत्यक्ष या पाठाद्वारे जाणून घेऊया। अजय 8वीत शिकणारा मुलगा, अत्यंत साधा, सरळ आणि सहकार्य वृत्तीचा। बघा इथे 8वीत शिकणाऱ्या अजय नावाच्या मुलाबद्दल सांगितलेलं आहे आणि तो मुलगा कसा आहे? साधा आणि सरळ आहे आणि सहकार वृत्तीचा। सहकार वृत्ती म्हणजेच सतत नेहमीला मदत करणे, इतरांना मदत करत राहणे। अभ्यासात जेवढा हुशार तेवढाच खेळातही प्रवीण। प्रवीण म्हणजेच खूप हुशार असणेच। जसा मैदान गाजवायचा तसा वर्गातल्या मुलांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवायला एका पायावर तयार असायचा, त्यामुळे सगळ्यांना तो आपला वाटायचा। अगदी शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी होता। आता इथे अजय नावाच्या विद्यार्थीबद्दल आपल्याला माहिती सांगितलेलं आहे की सर्व गुण संपन्न असा हा विद्यार्थी आहे, नेहमी सगळ्यांना मदत करण्यासाठी पुढे जायचा, सहकार वृत्तीचा होता तो। जसा तो अभ्यासात हुशार होता तसाच तो खेळामध्ये सुद्धा हुशार होता। वर्गातील मुलांना कोणत्याही अभ्यासाच्या संबंधित काही समस्या असतील तर तो एका पायावरती सोडवण्यासाठी त्यांना तयार असायचा। त्यामुळे तो फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही, मित्र मैत्रिणींमध्येच नाही तर शाळेतील शिक्षकांना सुद्धा तो आवडायचा। शाळेत सहलीचे वारे वाहू लागले तसा अजय हिरमुसला, कारण त्याला माहीत होते सहलीची फी आई भरू शकत नाही। आता बघा सहलीचे वातावरण वाहू लागणे म्हणजेच की शाळेमध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम वगैरे आयोजन करत असतो की नाही, शैक्षणिक शिक्षणाच्या संबंधित स्पर्धा असतात, वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केले जातात, शाळेत छोटे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात। तसंच वर्षातून एकदा आपल्या शाळेची सहल जात असते आणि विद्यार्थ्यांच्या कानावरती आले होते की आता शाळेत आपल्या सहल जाणार आहे। आणि ज्यावेळेस
अजयच्या कानावर पडलं की आता शाळेतून आपली सहल जाणार आहे, त्यामुळे त्याला तो थोडा हिरमुसला म्हणजे नाराज झाला, कारण की त्याला माहिती होती की त्याची आई सहलीची फी भरू शकणार नाही. घरातील ओढाताण त्याला जाणवत होती, त्यामुळे त्याने सहलीचा विषय घरात काढला नाही. आता अजय हा जरी अभ्यासात हुशार असला तरी पण त्याची आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक होती आणि त्यामुळे त्याला सहलीला जाता येणार नाही. घरामध्ये काय परिस्थिती आहे याची जाणीव त्याला होत होती. आता तो इयत्ता 8वी मध्ये होता, म्हणजेच अगदीच लहान नाही. त्याला अशी थोडीफार समज आलेली होती की घरामध्ये ही सगळी आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ॲडजस्ट करण्यासाठी घरातील मोठ्या मंडळींना थोडी ओढाताण करावी लागते आणि त्यात जर सहलीचा विषय घरी काढला तर ती फी भरण्यासाठी आई तयार होईल की नाही हा मनात त्याचा प्रश्न होता. म्हणून त्याने घरी सांगितलं नाही, पण त्याला मनातून सहलीला जायचं होतं, पण सहलीला फी भरू शकणार नाही ह्या गोष्टीमुळे तो थोडा नाराज झाला होता. पण आईला कुठून तरी सहलीचे समजले. तिने अजयला सहलीची फी दिली. त्याचा आनंद गगनात मावेना. आनंद गगनात मावेना वाक्यप्रचार आहे, म्हणजे तो खूपच आनंदित झाला. आता त्याला माहिती होतं की घरी आईला सांगितलं तर आई कदाचित परमिशन देईल, पण म्हणून त्याला घरातील ओढाताण माहिती होती म्हणून त्याने आईला सांगितलं नाही. पण आईला कुणाकडनं तरी कळालं शाळेतील सहलीबद्दल आणि आईने त्याला सहलीला जाण्याची परमिशन पण दिली आणि सहलीची फी पण दिली. त्यामुळे तो खूपच आनंदित झाला. तो पहिल्यांदाच सहलीला जात होता. आता बघा, इयत्ता 8वीला तो होता आणि इतक्या वर्षामध्ये तो कधीही सहलीला गेलेला नव्हता. आता तुम्हाला तर माहिती आहे, दरवर्षी आपल्या शाळेमध्ये सहल निघत असते. मग इथून मागे तो कोणत्याच इयत्तेतील सहलीला गेला नव्हता आणि पहिल्यांदाच तो सहलीला जाणार होता. त्यामुळे त्याला येता जाता सहलीचा विषय त्याच्या डोक्यामध्ये येत होता आणि सहलीचा आनंद अत्यंत खूप आनंद तो उत्साहामध्ये होता. त्यामुळे त्याच्या डोक्यात सतत सहलीचा विचार डोकावत होता. कधी एकदाचा सहलीचा दिवस उजाडतो असे त्याला झाले होते. सहलीचा दिवस निश्चित झाला. त्याची सहल शनिवारी जाणार होती हे ऐकूनच अजयच्या कपाळावर आठ्या पसरल्या. आता बघा, एकतर तो पहिल्यांदा सहलीला जाणार होता आणि त्याच्यामुळे तो पूर्ण उत्साहित झालेला होता आणि त्याच्या डोक्यामध्ये येता जाता सहलीचाच विचार येत होता. आणि कधी एकदा तो सहलीचा दिवस शाळेतून ठरवला जातो आणि कधी तो दिवस उजाडतो असं त्याला झालं. आणि एकदा काय ते सहलीचा दिवस निश्चित झाला. सहल कोणत्या दिवशी जाण्याची निश्चित करण्यात आलं होतं तर तो शनिवार होता. आणि जेव्हा शनिवार हा दिवस सहलीसाठी निश्चित करण्यात आला होता त्यावेळेस अजयच्या कपाळावर थोड्या आठ्या पसरल्या. आठ्या पसरणं म्हणजे तो थोडा नाराज झाला की का शनिवार सोडून दुसरा वार ठेवायला पाहिजे होतं असं त्याला वाटतं. मग याच्या पाठीमागे काय कारण होतं, त्याला शनिवार का नको होता? कारण की बहुतेक लोकांचा विचार काय असतो की शनिवार हा ना कर्त्याचा वार असतो. शनिवारी कोणतेही चांगली कार्य करत नाहीत. शनिवारी कोणतीही चांगली गोष्ट होत नाही. काही त्या दिवशी करायला घेतलं तर त्या दिवशी वाईट होतो, अपशकुन घडतो असं त्याने अनेक वेळा ऐकलेलं असेल. म्हणून त्या दिवशी सहलीचा वार त्याला कळाला की शनिवारी जाण्याचं ठरवलंय, त्यावेळेस त्याच्या कपाळावरती आठ्या पसरल्या. उद्या अजयची सहल जाणार होती. मग बघा, अशा रीतीने सहलीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि शुक्रवारी सगळे सहलीची तयारी करून झालेली आहे. दुसऱ्या दिवशी सहल जाणार होती. उद्या म्हणजेच कधी शनिवारी सहल जाणार होती. त्याने आईला बजावून सांगितले, आई मला सकाळी लवकर उठव, नाहीतर मला उशीर होईल. रात्री त्याला झोपच येईना. तुमच्याबरोबर पण असं होतं की नाही? सहलीला जायचं असेल तर किती तयारी करतात आणि काय तो उत्साह असतो मुलांचा. अगदी बरोबर, हो ना? तुम्ही सुद्धा आईला सांगत असतात, हे भर ते भर, असं कर तसं कर, माझ्यासाठी हासा खाऊचा डबा पाहिजे, इतका खाऊ पाहिजे. आणि मग तो उत्साह तुमचा एवढा उत्साह असतो की ते तुम्हाला कधी कधी रात्रीची झोप पण लागत नाही. का बरं झोप लागत नाही? कारण की मी जर झोपलो आणि मला सकाळी जाग नाही आली तर, आणि जाग न आल्यामुळे जर उशीर झाला तर माझी सहल कॅन्सल होईल, मिस होईल. म्हणून तुम्हाला त्या दिवशी रात्रीची झोप पण येत नाही. कधी लवकर उठतो आणि कधी आवरतो असं होतं. मग त्याचप्रमाणे तोच उत्साह इथे अजयला झालेला होता. रात्री त्याला झोप येणार, कधी एकदाची सकाळ होते असे त्याला झाले होते. सकाळ झाली. अजय उठला, स्वतःचे पटपट आवरू लागला. तेवढ्यातच भिंतीवरची पाल चुकचुकली. अजयने पालीकडे पाहिले. त्याला कसे तरी झाले. आता बघा, इथे काय सांगितलेले आहे, सकाळी जेव्हा तो लवकर उठला आणि सहलीची तयारी करत होता आणि त्याने काय पाहिलं, स्वतःचं आवरत असताना त्याने भिंतीवरती एक पाल पाहिली आणि ती पाल चुकचुकली. चुकचुकली म्हणजे बघा, पालीचा जो आवाज असतो ना त्याला आपण चुकचुकली असे म्हणतो.
आता तुम्हाला माहिती आहे की पण अजयची रिॲक्शन बघा काय, की जेव्हा त्याने त्या पालीला पाहिलं आणि ती चुकचुकली तर त्याला कसं तरी झाले. का बरं असं झालं असेल? पाल चुकचुकणे ही काही वाईट गोष्ट आहे का? नाही. बघा इतर प्राणी ज्याप्रमाणे सराईत गोष्टी करत असतात, नेहमीप्रमाणे गोष्टी करत असतात, तसं ती पाल पण करत असेल. आता तुम्हाला माहिती असेल पाल जी असते ना त्या छोट्या कीटकांना खात असते आणि जेव्हा ती पाल त्या कीटकांवरती आक्रमण करते त्यावेळेस तो एक विशिष्ट प्रकारचा आवाज निघला जातो, त्यालाच आपण चुकचुकणे असे म्हणतो. स्वतःच्या आवरून आईने दिलेला डब्बा घेऊन तो निघाला. घराबाहेर आला आणि त्याला मांजर आडवे गेले. आता बघा बरेचशा वेळा आपल्याबरोबर पण असं होतं की आपण कुठेतरी चांगल्या कार्यासाठी जातो, आपणच काय आपल्या घरातील माणसं किंवा इतर मोठ्या माणसांकडनं पण आपण नेहमी ही रिॲक्शन बघत असतो, अरे आम्ही चांगल्या कार्यासाठी निघालो होतो आणि मांजर आडवी गेली. मग मांजर आडवी जाणे याच्यामध्ये वाईट अशी काही गोष्ट असते का? नाही. जसं आपण आपल्या कामाला जात असतो, जसं आपण नेहमीप्रमाणे सराईतप्रमाणे बाहेर जात असतो, तशीच ती मांजर सुद्धा नेहमीप्रमाणे तिच्या त्या गोष्टी चालू असतात. तिला माहिती पण नसतं की आपण आडव्या गेल्यामुळे इतर कोणाला लोकांचं नुकसान होणार आहे. ती सराईतपणे आपल्या समोरून जाते. जसं आपण मांजर कधी असे म्हणते का, अरे हा माणूस मला आडवा गेला, मग आता मला आज काही खायला मिळणारच नाही, मी आज उपाशीच राहीन, असं कधी ती विचार करते का? नाही. पण मानवाचा स्वभावच असं असतो की नको त्या गोष्टींचा तो विचार करत असतो, ज्या गोष्टींमध्ये काही तथ्य नसतं अशा गोष्टींचा तो विचार करत असतो. म्हणून बघा आता इथे सांगितलेलं आहे की घराबाहेर आला आणि त्याला मांजर आडवे गेले. परत एकदा त्याचे मन खट्टू झाले. मन खट्टू होणे म्हणजे अस्वस्थ, नाराज होणे. आपली सहल नीट पार पडेल का या विचारात अजय शाळेत पोहोचला. मग बघा आता सुरुवातीला एक तर वारामुळे तो अस्वस्थ झाला होता, शनिवार होता, दुसरा पाल चुकचुकली म्हणून तो अस्वस्थ झाला आणि त्याच्यानंतर मांजर आडवी गेल्या म्हणून त्याचं मन खट्टू झालं आणि मग त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार येऊ लागले की आज सकाळपासून काहीतरी वेगळंच होतंय, आपली सहल नक्की नीट पार पडेल ना. या विचारातच अजय शाळेत पोहोचला. बस आली होती. मुलांमधला उत्साह ओसंडून वाहत होता. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाली. 5-6 किलोमीटर प्रवास झाला आणि बसचा टायर पंक्चर झाला. आता बघा छानपैकी सगळे मुलं शाळेत गेली, शाळेतून वेळेवर पोहोचले. निश्चित स्थानावरती गेल्यावरती सगळ्यांनी मस्तपैकी बसमध्ये वगैरे बसले आणि मुलांचा उत्साह अगदीच भरून वाहत होता आणि अशा रीतीने सहलीला प्रवास झाला. आणि 5-6 किलोमीटर अंतरावरती गेल्यावरतीच काय झालं तर बसचा टायर पंक्चर झाला आणि त्यामुळे मुलं नाराज झाली. सगळी मुले बस खाली उतरू लागली. अजयच्या मित्राचा पाय बसमधून उतरताना मुरगळला. तो वेदनेने रडू लागला. अजय अस्वस्थ झाला. सकाळपासून हे काय होते असे त्याला वाटू लागले. पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे या गोष्टीला आई अपशकुन मानते. खरंच असतील का हे शकुन अपशकुन? अरे चा, आता कळालं अजय का बरं ह्या सगळ्या गोष्टी होत तेव्हा नाराज होता. म्हणजेच काय, त्याने त्याच्या आईकडनं काय ऐकलं होतं की शकुन आणि अपशकुन ह्या गोष्टी त्याने ऐकलेल्या होत्या. त्याच्या आईच्या तोंडून त्याने नेहमी ऐकलं होतं की पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे ह्या गोष्टी वाईट असतात, चांगल्या नसतात, त्याच्यामुळे अपशकुन होतो. बघा आपल्याही बरोबर असं होतं की आपल्याही घरातील मोठी मंडळी कधी कधी अशा गोष्टींचा सर्रास वापर करत असतात की आपण कुठे जात असताना कोणी शिंकलं तर आपलं काम आपण ज्या कामासाठी जात असतो ते काम होत नाही. कोणी आपल्याला जाताना जर टोकलं, कुठे चाललं आहेत असं जरी कोणी विचारपूस केली तरी आपण त्याला म्हणतो, असं कधी विचारायचं नसतं की नाही म्हणजेच काय आपलं काम होत नाही. तर ह्या शकुन अपशकुनाच्या गोष्टी कितपत खरं असतात, त्याच्यामध्ये काही तथ्य असतात का? आज आपण वैज्ञानिक युगामध्ये राहतो आणि प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही शास्त्र असतं. ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण आज समजून घेतलेला आहे. विज्ञानाच्या आधारावरती बऱ्याचशा गोष्टींचा आपण मागमूस काढलेला आहे. मग अशातच पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे हे सगळ्या गोष्टीमध्ये खरंच सत्य आहे का? तर अगदीच नाही. ह्या सगळ्या गोष्टी शकुन अपशकुन याच्यावर आधारित नसतात. ह्या सगळ्या गोष्टी नेहमीप्रमाणे सराईत जो तो आपापल्याप्रमाणे होत असतं. जसं आपण रोजच्या काम करत असतो तसेच हे मुके प्राणी सुद्धा आपले काम करत असतात. मग पाल चुकचुकण्याचे मी तुम्हाला सांगितलं होतं की पाल कधी चुकचुकते, जेव्हा ती भिंतीवर जात असताना किंवा इतर फिरत असताना तिला छोटे छोटे कीटक दिसतात आणि ते कीटक खात असते आणि पाल जेव्हा त्या कीटकांवरती आक्रमण करते आणि ते खाण्याची क्रिया होते तेव्हा ते त्याच्या
तोंडातून आवाज निघतो चुकचुकणे. कधी कधी बघा आपल्या पण जेवत वगैरे असताना काही खात असताना आपल्या पण तोंडाचा आवाज होतो. मग आपल्या तोंडाचा आवाज ऐकून मग इतर प्राण्यांनी पण म्हटलं पाहिजे आमच्या पण जीवनामध्ये आता अपशकुन काहीतरी होणार आहे. मग नाही, पाल उलट येणं अशा छोट्या कीटकांना खाऊन ते आपलं काय करत असते, आपली मदतच करत असते. कारण की ह्या छोट्या कीटकांचा ती नाश करत असते. म्हणजेच काय, ते आपल्याला खरं बघायला गेलं तर ती मदतच करत असते. पण आपण शकून अपशकुन ह्या गोष्टींच्या पाठी लागतो आणि त्याच्या पाठीमागील शास्त्रीय कारण समजून घेत नाहीत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण ह्या पाठाच्या भागामध्ये काय अभ्यासलं, तर आपण अभ्यासलं की अजय हा अत्यंत हुशार मुलगा आहे, सरळ साध्या स्वभावाचा आहे आणि सहकार वृत्ती त्याच्या स्वभावामध्ये भरलेली आहे. अभ्यासाच्या व्यतिरिक्त तो खेळामध्ये सुद्धा हुशार आहे. असा हुशार मुलगा सहलीला जाण्यासाठी निघतो आणि ज्यावेळेस त्याच्याबरोबर काही प्रसंग घडत असतात त्यामुळे त्याच्या मनामध्ये थोडी अस्वस्थता निर्माण होते. आणि त्याचे कारण म्हणजे त्याच्या आईद्वारे त्याने ऐकलेल्या काही गोष्टी, की असं झाल्यावरती असं होतं, असं झाल्यावरती शकून होतो, अपशकुन होतं. तर ह्या त्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले की शकून अपशकुन हे काही खरं असतं का, हे इथपर्यंत आपण शिकलो. आता याच्या पुढे अजय सहलीला गेलेला आहे. सहलीमध्ये जाताना त्याने अनेक अडचणींना सामना केलेला आहे. त्याच्यापैकी एक अडचण म्हणजे त्याच्या मित्राच्या पायाला दुखापत झाली. मग अजून काही अडचणी येणार आहेत का त्याच्या सहलीमध्ये, हे शकून अपशकुन ह्या गोष्टी खरोखर त्याच्या दृष्टीने बरोबर आहेत का, ह्या सर्वांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, परंतु पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.